नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि आज आहे होळी. होळीबद्दल म्हटलं एक व्लॉग तर बनायलाच पाहिजे. व्लॉग आता कंटिन्यू टाकायचे. ॲक्च्युली मला माझा गॅप आला होता, पण आता कंटिन्यू करायचे. आज होळी आहे ना, तर मुलींच्या शाळेत आज होळी खेळणार आहे. तर त्या माझ्या कलर वगैरे घेऊन गेल्या आणि आता त्यांना कलर खेळणार आहे ना, त्याच्यामुळे 12ला सुट्टी देणार आहे. आता येतीनच ते. आता 10 वाजले. दूधवाले मामा आलते, दूध वगैरे घेतले. आता हरभरा डाळ टाकायची आहे पूर्णाला शिजायसाठी. आणि प्राचीचा आहे ना प्रथम क्रमांक आला आहे बघा, दिसतोय ना विज्ञान प्रदर्शनमध्ये. ह्या इथं लावून टाकते सध्याच. तिच्या ट्रॉफी जर अशी व्यवस्थित ठेवल्या नाही ना, तर ती म्हणते माझ्या ह्याची तर काही रिस्पेक्टच नाही, तर मला अशी करते. आधी पण तिला एक ट्रॉफी भेटलेली ना, कपाटात ठेवून दिली तिने. तिला म्हटलं इथं राहू दे, नाही राहू दिले. तिच्याकडे 2-3 ट्रॉफी आहे, सर्टिफिकेट पण बरेचसे. ती तिचंच ठेवती. ती म्हणजे माझं तुम्ही रिस्पेक्ट करत नाही असं म्हणजे तिला वाटत असतं. आता इथं ठेवते, दुसरीकडे कुठं ठेवायला जागा आहे बरं. आता इथं तर हे सगळं असंच भरलेलं असतं गजबज बाटल्यांनी त्याने. आरुबाई आत्ता उठली. आरुबाईसाठी चहा दूध देऊ आणि माझ्यासाठी चहा. आणि इथं फ्रेश अशा काकड्या, कोथिंबीर, दोडके घेतले आत्ता मगाशी. पोळीचा डब्बा काढला याच्यातून पणगातून, घासून बिसून ठेवते. आता पोळ्या उन्हाळा दिवस लागला ना, दुडीत कडक होऊ लागले, त्यासाठी आता डब्बा काढला. खाऊन घे तेवढा आता. चालला आरूचं चहा दूध खाणं. मी पण चहा पिऊन घेते. इतकाच आहे आणि इतकाच आहे. खूप छोटा असल्यामुळं ना खूप मेसी होत होते. देवपूजा करून गेली. देवपूजेचा ताणच नाही मला, प्राची करून घेते देवपूजा. हे सगळं जे व्यवस्थित ठेवती ना, त्याचं क्रेडिट तिलाच आहे. आपण काही करत नाही बॉयातलं. सकाळी एक टोपलं गहू निसले मी, म्हणलं दळणाला लागतील. पप्पाला गहू झाले ना, पप्पाने दिले गहू गोणी भरून गेली ती. हे पप्पाने गहू दिले ना, ते अनफिल्टर्ड आहे, म्हणजे शेतातून जसे आले तसेच गहू आहेत. तर त्याला काँग्रेसचं बी मोहरी आलेले आहे, त्याला बरंचसं नेसावं लागणार. मावशी ना त्यांनी आरूला आहे ना गाठी दिली. आम्ही लहानपणी ना या गाठ्या गळ्यात घालायचो आणि सगळ्या गल्लीत फिरायचो आणि खायचो हे पत्ते. लहानपणाची मजाच वेगळी असते है ना. विळ तुटली ना माझी, विळीच आहे हे. पण चाकू आहे, पण मला चाकूने कापायचा कंटाळाच येतो. हे असला चाकू आहे, पण मला लई कंटाळ येतो चाकूने कापायचा. ही विळीच आहे ना, लोखंडाचं असतं ना, तर तेवढंच आयन आहे ना आपल्या शरीरात जातं. त्याच्यामुळे आणि हे जंतरे मला यांनीच कापायला आवडतं. त्या चाकूने टोमॅटो ते कट होतच नाही. डाळ धुवून घेतली, याच्यात आहे ना हळद आणि तेल टाकला. हळदीने चांगला पिवळा रंग येतो आणि त्यामुळे ना डाळ जरा लवकर शिजते. दिली ना ग आरू द्यायला पोली. हे आरूची नव झाली. बुवा ए बुवा बुवा कुठे गेली का आरू? कुठे गेली का माऊली नक्की? वाळीत केस कोंब करून घेते. कोणी ना ओल्यातच असं ओढतो आणि असे इतकाले केस निघतात त्यांचे. नुसतं असं जरजरीत ओढते मी. पूर्ण नॅचरली वाळल्यावरच केस विचारते. त्याने काय होतं, कमी केस गळतात आणि पिंपल्स पण माझे सगळे फेड आउट झाले आता. विटॅमिन सी आणि हे सॅलिसिलिक ॲसिड आणि सनस्क्रीन, ह्या 3च गोष्टी रेग्युलरली यूज केल्या. आणि तुम्ही पाहू शकता आता कोणतंच फिल्टर नाही आहे, तरी माझा चेहरा बऱ्यापैकी क्लीन दिसतोय ना. सुकल्यावर आहे ना जर कमी गळतात केस. ओल्याच्यात जास्त लगेच बोचकेच निघते आणि टकलं व्हायची वेळ येऊन जाते मग लगेच. चला मी कोंब करून घेते. आरूबाईला बी कोंब करते नक्कीला. पण तर हे घालायचं का काही? हे घालायचं आ? हे नाही का? हे नाही घालायचं? हे घालायचं का? हे घालायचं? कसे सिलेक्ट करते कपडे पाहिलं का नक्की. चारू कुठं बुर काय खायला? आईस्क्रीम खायला का?
केसाची लेंथ आहे ना माझी बऱ्यापैकी वाढली. मला कोणी पण विचारतंय की काय लावताय आता, काय लावताय. रिठा आणि शिकाखाई आणि हे आवळा हे तिन्ही ना मी मिशोन ऑर्डर केलं आणि ते रोज मागवलं होतं मी. तर ते नंतर घरी आल्यानंतर मिक्सरमध्ये काढलं आणि ते आवळा आणि रिठानी त्याने काय दिवसभर मला शिंका आल्या आणि ते चाळलं आणि मग ते ना झालं 5-6 महिन्यापासून मी तेच मेहंदी लावताना मेहंदी टाकते आणि मेहंदी लावते. तर मग इफेक्ट हा झालाय की बऱ्यापैकी ग्रोथ दिसत आहे केसांमध्ये. वाढलेत ना बऱ्यापैकी. हे बघा खूप वाढले माझे. इतके लेअर कट होता लगे, खूप छोटे होते. झालं. केस पण जास्त निघले नाही, थोडीशीच निघले. सुकलेल्या केसात नाही निघत जास्त केस. व्हिडिओ एडिटिंग आणि या सगळ्या गोष्टी ना मला येत नाही अजिबात. आताही काही गोष्टी एवढी प्रोवन नाहीये मी. माझी मुलगी ना प्राची, तिने मला शिकवलं, तिनेच अकाउंट उघडलं, तिने सगळ्या गोष्टी केल्या आणि मला काही नाही कळलं ना. मी 3 वेळेस तिला विचारते आणि तिच्यात बऱ्यापैकी पेशन्स आहे. ती मला वाटतं ती खूप चांगली टीचर आहे की इतकं व्यवस्थितपणे मला सांगते. आम्ही लहानपणी तिला काही शिकवायचे तर चिडायचे व्हायचे. आय एम नॉट अ गुड टीचर. पण ती आहे ना खूप शांततेत मला सांगते, मम्मी असं नाही असं आहे, ते असं नाही असं आहे. मला वाटतं चुकत का होत नाही ना. आपल्याकडून चुकतं म्हणजे लगेच सोडून देणं, त्यापेक्षा आहे ना चुकत आपण शिकायला पाहिजे. आपल्याला नका काही येत नाही, आपण प्रयत्न तर करायला पाहिजे ती गोष्ट करण्याचा आहे की लगेच येत नाही म्हणून नाहीच करायचं. असं केल्यापेक्षा प्रयत्न करणं कधी चांगलं आहे की नाही. ते म्हणत नाही का प्रयत्न करूनच नाही बघितलं तर मग काय हे म्हणजे तिथपर्यंत गेलेच नाही तर काय अर्थ आहे की नाही. त्यासाठी मी करते, ती मला शिकवती. मला एवढे येत नाही काही गोष्टी मी ज्यात आडले तिलाच विचारून करत असते मी सगळं, आहे की नाही. अरे अरे पलशीन दम्माना आईने गोला आणला तर आरवाजी खुश झाली. तिचं ना शूट करायचं होतं मला, तिचं एक्सप्रेशन, पण ते मोबाईल सुरूच झाला नाही लवकर. ते बायकाची उघडून ती म्हणायला लागली आणि थांब देते उघडून. आता मी उघडून देते तिला. तेव्हा आईने ना याच्यात हे बी आणलं, गाठी, बैंगन, टोमॅटो आणले. तिला म्हणलं टोमॅटो नाही आहे, घेऊन आली ती. कसं आहे आलू गोला? छान आहे. हा गल्ली सगळ्या लेकरांकडे होतं तसा घोडा, तर तिला 1 दिवसांनी रडायची. पण म्हटलं जाऊन ते घेता येईन थोडं. मस्त खेळायला लागली आता. माझ्या आईने आणून द्याला तिला तो घोडा. खेळायचा आरू दिवसभर आता घोड्यावर. हे रडाजू नको आता, रडाजू नको. बर खेळ मग. आमटी बनवण्यासाठी ना काही डाळ पण येतात खाली. एवढं पाणी काढलं मी. आता याच्यात आहे ना साखर टाकते. आता पावशर हरभरा डाळ आहे ना माझी, तर पावशरच साखर घालणार आहे मी. सुंठ घेतली, सॉरी इलायची घेतली आहे कुठून. आणि जर सुंठ पावडर असेल ना तुमच्याकडं तर ती घाला आणि जायफळ घाला, त्याने पोटाला त्रास होत नाही. माझ्याकडे जायफळ आहे, जायफळ घालते मी, सुंठ पावडर नाही आहे. आता याला होऊ देते, साखर विरघळून देते पूर्ण. 1-2 चमचे तूप टाकते, गावरान तूप. चलो जायफळ काही गवसा ना आता कशात ठेवलं तो, जाऊ दे तूप टाकते. दुकानातून आणावं लागेल जाऊ जायफळ. ठीक आहे आता तूप. पोळ्यांना पण लाज मस्त पोळ्या लागतात. मस्त तूप आहे हे पुरण. हे ना त्याच्यात तेजपत्ता, 2 मिरे, 1 हिरवी इलायची, दालचिनी आणि 2 लवंगा असं टाकायचं. खोबरं, हिरवी मिरची, आलं लसूण पण मी भाजून घेतलं. त्या बोजवार आणि बोजवारामध्ये दालचिनी, मिरे, हिरवी इलायची, 2 लवंगा असं भाजून घेतलं. कांदा, कोथिंबीर एवढं सगळं सामग्री मी वाटणसाठी भाजून घेतलं. इथं कढीपत्ता काढला फोडणीसाठी. फक्त 1.5 चमचा लाल तिखट आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहे आणि याच्यात मीठ घालणार आहे आता मसाल्यात.
झाले ना, वाटण रेडी झाले. हे बघा, इकडं उजाडत दिसेल चांगलं. हे बघा, आमटीसाठी तेल आहे ना थोडं बऱ्यापैकीच घालायचं आहे. आणि आता तेल गरम झालं ना, मी यात ना कढीपत्ता टाकते. आता कढीपत्ता तडतडला ना, आता 1.5 चमचा लाल तिखट टाकते. आणि जिरे जर तुमच्याकडे असेल ना तर 1 चमचा, धने ज्यावेळेस आपण भाजतो ना त्यावेळेस 1 चमचा जिरे टाका, आणखी छान होते आमटी. घेते 1 चमचा, मी अजून थोडासा अर्धा चमचा, कारण मिरच्या 5च भाजल्यात ना मी. तर हे तिखट टाकलं ना, हे तिखट जाळण्या अगोदर आहे ना, म्हणजे आता आहे ना ते छान एकदम फुल गॅसवर जळून जाते. या कंडिशनमध्ये आहे ना तर मला वाटण टाकून द्यायचं आहे आता, नाही तर लाल तिखट जळून जाईल. वाटण आहे ना हे चांगलं परतून घ्यायचं. पूर्ण परतणं झालं, तेल सुटलं ना त्यावेळेस हे काढलेलं येळवून आहे ना त्यात घालायचं. आणि आला आत्ता इतक्यात पाणी भरून घेतो. बनवण्यात बिझी आहे ना, त्याच्यामुळं प्राची घासायली प्यायचे भांडे, ती भरून काढायला लागली. इकडे श्रुती पण तिला मदत करायली. आरूबाई झोपी गेल्या तिकडं समोर रडून रडून. काय लिहायली श्रुती? हॅपी होली. याला आणून ठेवलं इथं. हे पा, पुरणपोळी लाटून झाली माझी. मोठ्या शेगडीवर ना 1 दिवस तेल लावून टोमॅटो भाजले चटणी करायला, तर ते तेव्हापासून अर्धा जाळ यायलाच नाही, तर पोळी छान भाजायलीच नाही. म्हणून या लहान गॅसवर शिफ्ट केलं. हे बघा, खाली गेली थोडीशी माझ्याकडून, कुठंच फुटली नाही, काही नाही. हे बघा, झालं. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. झालं.